Good morning, students. Now we will see the next topic from bridge of our bridge course, and that is of quadrilateral. And we are going to study here properties of quadrilateral and triangle. Now here, what is given? A quadrilateral ABCD is given. Sum of measure of angles of quadrilateral is 360 degrees. You know that angle A plus angle B plus angle C plus angle D is equal to 360 degrees. Now we will see the properties टेस्ट ऑफ पॅरलेलोग्रॅम. आता दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम असण्याची टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत? वेन वी कॅन से द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम. दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम आहे हे आपण केव्हा म्हणणार आहोत? तर त्याच्या टेस्ट आहेत काय काय, आणि त्या टेस्ट सुद्धा तुम्ही लास्ट इयर बघितलेल्या आहेत. त्या फक्त आपल्याला आता थोड्या रिवाइज करायच्या की त्याचा यूज आपल्याला 10th मध्ये होणार आहे. आता याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम असण्याची पहिली टेस्ट कोणती आहे? इफ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम. दिलेल्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील, इफ द पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज पॅरलेलोग्रॅम. आता दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम असण्यासाठी पहिली टेस्ट कोणती बघितली आपण? तर त्याच्यामध्ये अपोजिट साइड्स पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर देन द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम. म्हणून पहिलं इफ अपोजिट साइड्स इफ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज सेड टू बी पॅरलेलोग्रॅम. ही झाली पहिलं. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे? तर ज्या वेळेला अपोजिट अँगल्स जे आहेत क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर तरी सुद्धा त्या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणता येणार आहे? पॅरलेलोग्रॅम म्हणता येणार आहे. म्हणून सेकंड टेस्ट कोणती आहे? if both the pairs of opposite angles of quadrilateral are congruent then the quadrilateral is a parallelogram. बघा, दोन क्वाड्रिलॅटरल आहे, त्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हणजे अँगल एच कॉन्ग्रुएंट अँगल एफ आणि अँगल जी कॉन्ग्रुएंट अँगल ई असेल तर क्वाड्रिलॅटरल EFGH काय म्हणता येणार आहे? इज अ पॅरलेलोग्रॅम. आता ते कसं प्रूव्ह करायचं हे आपण लास्ट इयर मध्ये बघितलेलं आहे. फक्त आपल्याला टेस्ट लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली टेस्ट काय आहे? दिलेल्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगल्सच्या साइड्स अपोजिट अँगल्सच्या पेअर्स कॉन्ग्रुएंट असतील देन द क्वाड्रिलॅटरल इज parallelogram. Second test कोणती आहे? If the pairs of opposite angles of quadrilateral are congruent then the quadrilateral is a parallelogram. आता थर्ड टेस्ट कोणती आहे? तर क्वाड्रिलॅटरलचे पॅरलेलोग्राम जे क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स जर डायगोनल्स एकमेकांना परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स असतील, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल are perpendicular bisectors of each other then the quadrilateral is a parallelogram. ती सुद्धा टेस्ट तुम्ही मागच्या वर्षी प्रूव्ह केलेली आहे. आणि काय आहे इथं दिलंय तुम्हाला? इफ द डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल bisect each other, diagonals of quadrilateral bisect each other then it is a parallelogram. बघा, इथं क्वाड्रिलॅटरल ABCD डायगोनल AC अँड डायगोनल BD जर बायसेक्ट होत असतील म्हणजेच काय? E इज मिड पॉइंट ऑफ AC अँड E इज मिड पॉइंट ऑफ DB देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम. त्याच्यानंतरची टेस्ट पॅरलेलोग्रॅमची कोणती आहे? तर त्याच्या ज्या अपोजिट पेअर्सच्या साइड्स आहेत, अपोजिट पेअर्स ऑफ साइड किंवा साइड्स ऑफ अपोजिट साइड्स पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट साइड काय असणार आहे? आता त्या अपोजिट साइड पैकी एक पेअर अपोजिट साइडची एक पेअर कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय म्हणता येणार आहे? आपल्याला पॅरलेलोग्रॅम म्हणता येणार आहे. म्हणून ती टेस्ट कोणती आहे? बघा, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम इफ अ पेअर ऑफ इट्स अपोजिट साइड्स इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. आता अपोजिट साइड्सच्या पेअर्स किती असतात? दोन असतात. मग त्याच्यातली एक पेअर जरी कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल असेल
तर काय म्हणता येणार आहे, क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. बघा इथं क्वाड्रिलॅटरल ABCD याच्यामध्ये BC इज पॅरलल टू DA, BC इज पॅरलल टू DA आणि CB बघा CB ही DB ला काय आहे, DA ला कॉन्ग्रुअंट आणि CB इज पॅरलल टू DA. त्यावेळेला क्वाड्रिलॅटरल ABCD काय असणार आहे, पॅरलेलोग्राम असणार आहे. पॅरलेलोग्राम असण्यासाठी किती टेस्ट बघितले आपण, 4 टेस्ट. त्याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ इट्स पेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. त्याच्यानंतर क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम इफ इट्स पेअर्स ऑफ opposite sides are congruent. त्याच्यानंतर a quadrilateral is parallelogram if its diagonals bisect each other. त्याच्यानंतर a quadrilateral is parallelogram if a pair म्हणजे काय, one pair of its opposite side is parallel and congruent, then it is a parallelogram. These all theorems, they are called as tests of parallelogram. एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे का नाही हे दाखवण्यासाठी यातले कोणत्याही एक टेस्ट आपण प्रूव्ह करू शकतो. या कोणत्याही एका टेस्टचा थेरमचा यूज करून तो क्वाड्रिलॅटरल आपण पॅरलेलोग्राम आहे हे प्रूव्ह करता येणार आहे. लक्षात आलेलं आहे. पहिल्यांदा पॅरलेलोग्राम. आता पॅरलेलोग्राम मध्ये तुम्ही काय काय बघितलं, टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम. त्याच्यामध्ये किती टेस्ट बघितले आपण, 4 टेस्ट बघितलेले आहेत. त्याच्यात ही पहिली टेस्ट आहे, ही दुसरी टेस्ट आहे, ही तिसरी आणि ही 4th. पहिल्या टेस्ट मध्ये काय आहेत, तर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट. पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट असेल तर क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. दुसऱ्यामध्ये काय बघितलेलं आहे, तर अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील, पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स. इफ द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. आता एखाद्या क्वाड्रिलॅटरल मध्ये इन अ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इफ द डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर देन इट इज अ पॅरलेलोग्राम. आणि लास्ट टेस्ट कोणती आहे, तर अपोजिट साइड्सची एक पेअर कॉन्ग्रुअंट आणि पॅरलल असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय असणार आहे, पॅरलेलोग्राम म्हणता येणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला कोणती प्रॉपर्टी बघायची आहे, तर ट्रायंगल च्या 2 साइड्स. बघा ट्रायंगल, इथे तुम्हाला ट्रायंगल ABC, AB ट्रायंगल चा मिड पॉइंट आहे P आणि AC चा मिड पॉइंट आहे Q. आणि PQ जर आपण जॉईन केली तर ती PQ ही लाईन थर्ड साइडला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे आणि ती थर्ड साइडच्या हाफ असणार आहे. हे सुद्धा तुम्ही स्टडी केलेलं आहे. मग काय आहे ती तो थेरम, तर triangle in a triangle if the midpoints or line joining the midpoints of 2 sides of triangle is parallel to the third side and it is half the third side. काय आहे स्टेटमेंट, इफ the line joining the line कुठली आहे, PQ ही कसली लाईन आहे, it is line segment joining the midpoints of 2 sides of triangle. AB and AC यांची मिडपॉइंट जॉईन करणारी लाईन PQ ही काय असते, इट इज पॅरलल टू द थर्ड साइड किंवा रिमेनिंग साइड अँड इट इज हाफ ऑफ इट. म्हणजे PQ इज पॅरलल टू BC अँड PQ इज हाफ BC. ही प्रॉपर्टी तुम्ही स्टडी केलेली आहे. आणि तुमच्याकडे ही इथे दिलेला आहे थेरम, द लाईन सेगमेंट जॉईनिंग midpoints of any 2 sides of triangle is parallel to the third side and half of it. ही प्रॉपर्टी स्टडी केलेली आहे आणि ती स्टडी करताना तुम्ही काय केलेलं आहे, हे मिडपॉइंट PQ एक्सटेंड केलेली आहे, आणखीन एक्सटेंड करून त्याच्यावरती एक पॉइंट R घेतलेला आहे आणि असा घ्यायचा आहे R की PQ जेवढं आहे तेवढंच काय असणार आहे QR. हे कन्स्ट्रक्शन आहे आणि नंतर QR जॉईन करायचंय. मग तुम्हाला क्वाड्रिलॅटरल PBCR हा जो आहे याच्यात तुम्हाला तो काय दाखवायला आला पाहिजे, पॅरलेलोग्राम दाखवायचा आहे. म्हणजेच PQ कुणाला पॅरलल येईल, तिथे BC ला पॅरलल येणार आहे. म्हणजे हा पॅरलेलोग्राम आहे हे पण तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. आणि हे स्टेटमेंट कसं प्रूव्ह करायचंय तुम्ही हे अजून एकदा मी देते, तुम्हाला पाठवते, त्यावेळेस तुम्ही बघा. आपण प्रॉपर्टी मेन लक्षात ठेवायची आहे. ट्रायंगलच्या 2 साइड्सचा
कोणत्याही दोन साइड्सचे मिड पॉइंट जॉईन करणारी लाईन ही थर्ड साइडला पॅरलल असते आणि ती थर्ड साइडच्या हाफ असते. लेंथ काय असणार आहे त्याची? हाफ असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट कोणता बघायचा आहे? तर याच्यावरतीच तुम्हाला आता काय असेल तर पुढचं हे दोन पार्ट्स तुम्ही स्टडी केले. कोणते थेरम्स आता बघितले? प्रॉपर्टीज कोणत्या बघितलेल्या आहेत? दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम असण्याच्या टेस्ट 4 बघितल्या आणि नंतर काय बघितलेलं आहे? ट्रायंगल्सचे मिड पॉइंट्स जॉईन करणारे लाईन सेगमेंट ही थर्ड साइडला पॅरलल असते आणि ती थर्ड साइडच्या हाफ असते. त्याच्यावरती एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायला आला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा रेक्टँगलच्या ऍडजसंट साइड्स एकरूप असतील. आता रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलच्या ऍडजसंट साइड्स एकरूप असतील, ऍडजसंट साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला काय म्हणता येणार आहे? विच टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट विल बी? इट विल बी अ स्क्वेअर. त्याच्यानंतर तुम्हाला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आता इथं मी पहिल्यांदा मराठीत वाचते. प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. समांतरभुज म्हणजे पॅरलेलोग्राम, समभुज म्हणजे रोम्बस. मग एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रोम्बस. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रोम्बस. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? पॅरलेलोग्राम कुणाला म्हटलेलं आहे? क्वाड्रिलॅटरल हुज अपोजिट साइड्स आर पॅरलल, इट इज कॉल्ड ॲज पॅरलेलोग्राम. आणि प्रत्येक पॅरलेलोग्रामला रोम्बस म्हणता येणार आहे का? रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे? रोम्बस मध्ये ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू येणार आहे का? तर इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. तिथं जर असं दिलं असतं एव्हरी रोम्बस इज अ पॅरलेलोग्राम तर ते बरोबर आलं असतं, ते म्हणता आलं असतं आपल्याला करेक्ट. पण इथं काय दिलेलं आहे? एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रोम्बस. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. आता समभुज चौकोन म्हणजे काय? रोम्बस. एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. पहिल्यांदा रोम्बसची प्रॉपर्टी काय आहेत? ऑल साइड्स आर इक्वल अँड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग त्याच्यामध्ये तो रेक्टँगल होणार नाही. रेक्टँगलची प्रॉपर्टी काय आहे? ऍडजसंट साइड्स त्याच्या इक्वल नसतात. इच अँगल इज 90 डिग्री असणार आहे. मग ह्या काय आहे? एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल हे फॉल्स येणार आहे. त्याच्यानंतर एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. रेक्टँगलला आपल्याला पॅरलेलोग्राम म्हणता येणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक चौरस हा आयत असतो. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. मग याच्यामध्ये रेक्टँगल एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. आता याच्यात तुम्हाला एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल हे स्टेटमेंट काय येणार आहे? तर ते स्टेटमेंट तुम्हाला प्रत्येक स्क्वेअरला रेक्टँगल म्हणता येणार आहे. स्क्वेअरला म्हणजे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. आता स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज काय आहेत? तर डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलच्या पण प्रॉपर्टीज काय? डायगोनल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट. पण स्क्वेअरच्या डायगोनल्स परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स असतात. रेक्टँगलच्या डायगोनल्स परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स नसतात. म्हणून एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल हे काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक सम दिलेलं आहे. ट्रायंगल ABC, E and F are midpoints. E is midpoint of AB and F is midpoint of AC. हे दिलंय. EF ची लेंथ दिली आहे तुम्हाला 5.6 आणि तुम्हाला BC फाइंड करायचं आहे. यू हॅव टू फाइंड लेंथ ऑफ BC. मग त्याच्यामध्ये थेरम तुम्ही बघितलेला आहे, तो थेरम लिहायचा आहे. काय आहे? इन ट्रायंगल ABC, E is midpoint of AB and F is midpoint of AC given दिलेला आहे. therefore EF is half BC. EF ही काय असणार आहे? हाफ BC. आणि हा थेरम आहे मिडपॉइंट थेरम. काय थेरमला नेम आहे? मिडपॉइंट थेरम. त्याला त्या प्रॉपर्टीला नेम काय दिलेला आहे? मिडपॉइंट थेरम. आणि त्याच्यावरून आता EF दिलंय तुम्हाला 5.6, ती व्हॅल्यू इथं घालायची आणि BC फाइंड करायचं. 2 न त्याला काय होणार आहे?
मल्टिप्लाय होणार आहे. 2 इंटू 5.6 काय येईल ते आन्सर तुम्ही इथं लिहिणार. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन, एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्याच्यामध्ये 3 अँगल्सचे मेजर्स तुम्हाला दिलेले आहेत. 1 इज 65 डिग्री, 95 डिग्री, 40 डिग्री आणि तुम्हाला 4th अँगलचं मेजर फाइंड करायचं आहे. मग इथं काय यूज करायची प्रॉपर्टी, सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्रीज. मग यांची ऍडिशन, या तिघांची ऍडिशन 360 मधून मायनस करून तुम्ही सॉल्व्ह करून 4th अँगलची मेजर फाइंड करू शकता. त्याच्यानंतरचं काय आहे, तर इन अ राईट अँगल रेक्टँगल इन रेक्टँगल लेंथ ही, आता तुम्हाला ब्रेड इन टर्म्स ऑफ लेंथ एक्सप्रेस केलेली आहे. रुंदी ही लांबीपेक्षा 4 सेमीने कमी आहे. रुंदी म्हणजे काय असतं, रुंदी हे कशानं दाखवलं जातं, ब्रेड, आणखीन लांबी हे कशानं दाखवली जाते, लेंथ. आता रुंदी ही म्हणून ब्रेड इज लेस दॅन लेंथ बाय 4 म्हणून एल इज इक्वल टू काय, बी इज इक्वल टू काय येणार आहे स्टेटमेंट, एल मायनस 4 हे येणार. जर त्या आयताची परिमिती दिलेली आहे, हियर यू हॅव गिवन द पेरिमीटर. पेरिमीटर किती आहे, 32. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल त्याचा फॉर्म्युला काय आहे, मी इथं पी लिहिले, तुम्ही लिहायचं नाही, तुम्ही पूर्ण लिहायचं. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, तर इट इज 2 लेंथ प्लस 2 ब्रेड, 2 लेंथ प्लस 2 ब्रेड. मग व्हॅल्यूज घालायच्या, इथे येणार आहे 32. त्याच्यानंतर तुम्ही 2L प्लस 2 इंटू बी ची व्हॅल्यू काय घालायची, L मायनस 4, L मायनस 4. म्हणजे हे पूर्ण इक्वेशन तुमचं एका व्हेरिएबल मध्ये आलं आणि याच्यावरून L फाइंड करायचं, हे सॉल्व्ह करायचं, 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 32 मायनस 2 हा सॉरी इज इक्वल टू 2L प्लस 2 न मल्टिप्लाय केलं तर 2L आणि मायनस 2 4 जा 8 आणि या 8 ला इकडे ट्रान्सफर केलं तर ते किती होणार आहे, 40 इज इक्वल टू 4L. देअरफॉर L इज इक्वल टू किती येणार आहे, 40/4 म्हणजे किती येणार आहे, तर L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर्स. L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर्स. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, ब्रेड फाइंड करायचंय. याच्यामध्ये घाला L ची व्हॅल्यू आणि मग ब्रेड तुम्हाला किती मिळणार आहे, 10 मायनस 4 म्हणून येणार आहे 6 सेंटीमीटर्स. लक्षात आलंय कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर हे सम्स, हा एक्सरसाइज मी तुम्हाला पाठवते त्यावेळेस त्याच्यानंतर वहीमध्ये सोडवायचंय, हे सगळं वहीमध्ये सोडवायचंय. प्रॉपर्टीज लिहायच्या, टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम काय आहेत, त्याच्यानंतर मिड पॉइंट थेरम काय आहे, त्याची रिव्हिजन होणार आहे. तुम्ही लिहिता म्हणजे काय होणार आहे, त्याची तुमच्या हाताखालून रिव्हिजन होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण लिहितो, एकदा लिहितो ते 10 वेळा वाचण्यासारखं असतं. वन टाइम when you write for one time it is equivalent for 10 times reading. आणि लिहित असताना लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट होऊन करायचं आहे सगळं, म्हणजे तुम्हाला पुढं अवघड जाणार नाही. लक्षात आलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो कशावरती आहे, तर नेक्स्ट आहे तुम्हाला सर्कल. आता सर्कल साठी सुद्धा बघा काय काय पॉइंट्स आहेत. इझी आहे, हे एकदा सांगणार आहे म्हणजे पटपट, आणि तुम्हाला त्याचं लिहायला येणार आहे. आता सर्कल मध्ये तुम्हाला माहिती आहे, सर्कलला हे काय असणार आहे, एका प्लेन मधल्या एका पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वरती असलेला सेट ऑफ पॉइंट्स जो असतो, म्हणजे एका पॉइंट पासून काय म्हणायचं, प्लेन मध्ये एका पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वरती असलेल्या पॉइंट्सच्या सेटला set of points which is equidistant from a point. A set of points which are equidistant from one point, that set of point is called as circle. त्या सर्व बिंदूंच्या संचाला काय म्हटलेलं आहे, सर्कल. म्हणजे असे बिंदू, असे पॉइंट्स, सर्व असे पॉइंट्स की जे एका पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वरती आहेत, एकाच पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वर आहेत, अशा सर्व पॉइंट्सला काय म्हटलेलं आहे, सर्कल म्हटलेलं आहे. मग आता सर्कल मध्ये काय काय असतं, ओ, आता इथं तुम्हाला एक सर्कल दाखवलेलं आहे. सर्कलचं सेंटर काय आहे, ओ. AB ही कॉर्ड आहे सर्कलची. द सेगमेंट
line segment joining any 2 points on the circle A, B. A point is on the circle, B point is on the circle. A line segment joining any 2 points in the circle on the circle, it is called as chord. And the chord which passes to center is called as diameter. A chord which passes through center is called as diameter. त्याला काय म्हटलेलं आहे? डायमीटर. आता इथे आणखीन एक तुम्हाला कॉर्ड दाखवलेली आहे आणि कोणती आहे ती? PQ कॉर्ड आहे. Now, what does segment OD, segment OB, and segment OA represent? It represent radius of the circle. काय आहे ती? Radius आहे. आणि A, P, Q, B, D, X, they are points on the circle. आता त्याच्यानंतर तुम्हाला सर्कल, त्याच्यामध्ये सर्कलची डेफिनेशन समजली. त्याच्यानंतर सर्कलचा सेंटर कळलेला आहे. रेडियस काय आहे ते समजलेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्ड कशाला म्हणायचं? अ लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 points ऑन द सर्कल, इट इज कॉल्ड ॲज कॉर्ड. आणि द कॉर्ड विच पासेस थ्रू सेंटर इज कॉल्ड ॲज डायमीटर. आता डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. सर्वात मोठी कॉर्ड किंवा एखादा सर्कल, त्या सर्कलची सर्वात मोठ्या कॉर्डची लेंथ ही काय असणार आहे? त्याच्या डायमीटर एवढी असणार आहे. आता रेडियस आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन आहे? रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते आणि डायमीटर ही रेडियसच्या हाफ असते आणि डायमीटर ही रेडियसच्या ट्वाइस असते. इथं तुम्हाला ते दिलेलं आहे. रेडियस इथे डायमीटर आहे, डायमीटर इज इक्वल टू 2 रेडियस और रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. त्याच्यानंतर तुम्हाला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ही सुद्धा टर्म तुम्ही शिकलेला आहात. सर्कम्फरन्स, व्हॉट इज मेंट बाय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल? तर सर्कम्फरन्स म्हणजेच काय असते? सर्कलची पेरिमीटर. सर्कलची पेरिमीटर. आता ए पासून आपण त्याचा याची लेंथ मोजत गेलो आणि पुन्हा ए पर्यंत येतो आणि ही जी पेरिमीटर आहे सर्कलच्याच पेरिमीटरला काय नेम आहे? सर्कम्फरन्स. आणि सर्कम्फरन्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? 2πr. सर्कम्फरन्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? 2πr. C इज इक्वल टू 2πr. हे झालं इन टर्म्स ऑफ रेडियस. आणि डायमीटर मध्ये सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? πd. C इज इक्वल टू πd. त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला माहितीये तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे? πr स्क्वेअर. त्याच्यानंतर आता पायची व्हॅल्यू ही काय आहे? पाय इज अ इरॅशनल नंबर आणि त्याची व्हॅल्यू काय आहे? 22/7 हा फ्रॅक्शन. ज्या वेळेला रेडियस ही 7 ची मल्टिपल असेल, रेडियस दिलेली रेडियस 7 चा मल्टिपल असेल तर पायची व्हॅल्यू काय घ्यायची? 22/7. आणि जर रेडियस ही 7 च्या मल्टिपल मध्ये नसेल, म्हणजे रेडियस 7 चे मल्टिपल्स कोणते आहेत? 7, 14, 21. तुम्हाला 7 चा टेबल माहिती आहे, तो टेबल लक्षात ठेवायचा आणि त्यामध्ये जर तुम्हाला रेडियस एक्स दिलेली असेल तर पायची व्हॅल्यू काय घ्यायची? 22/7. आणि नाहीतर काय घ्यायची आहे? पायची व्हॅल्यू 3.14. लक्षात आलंय? हे झालं कशासाठी आहे? हे सर्कल साठी आहे. सर्कल बघतोय. आणि आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट सर्कलचा, आणि तो कोणता आहे? तर टचिंग सर्कल्स. पहिल्यांदा तुम्हाला कोणते सर्कल्स दिलेले आहेत इथे? फर्स्ट आर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. आता एका प्लेन मध्ये असलेले सर्कल्स, त्याच्यामध्ये टाइप्स बघायचे आहेत किंवा कसे असणार आहेत सर्कल्स. कॉन्ग्रुएंट सर्कल्स कोणाला म्हणायचे? कॉन्ग्रुएंट सर्कल्स, द सर्कल्स विथ सेम रेडियस, दे आर कॉल्ड ॲज कॉन्ग्रुएंट सर्कल्स. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्सेंट्रिक सर्कल, काय म्हटलेलं आहे याला? कॉन्सेंट्रिक सर्कल. सर्कल विथ कॉमन सेंटर, त्यांचा सेंटर सेम असणार आहे बट दे हॅव डिफरंट रेडियस. या सर्कलची वेगळे, या सर्कलची रेडियस वेगळे, या सर्कलची रेडियस वेगळे आहे. म्हणजेच सेंटर, वन सेंटर, एकच सेंटर आहे बट देअर रेडियाई आर डिफरंट, देन दीज सर्कल्स आर कॉल्ड ॲज कॉन्सेंट्रिक सर्कल्स. त्यांना काय म्हणायचं आहे? कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आता इन फिगर यू सी 2 सर्कल्स. तर सर्कल्स आणि कोणत्या टाईपचे सर्कल्स आहेत? दे आर टचिंग सर्कल्स. ते एकमेकांना टच होत आहेत आणि एका पॉइंट मध्ये टच होत आहेत. ही फिगर, या फिगर मध्ये काय आहेत? सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली.
दोन्ही सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच होतात या पॉइंटमध्ये. आणि या फिगरमध्ये 2 सर्कल्स टच इच अदर इंटरनली. इंटरनली टचिंग सर्कल्स अँड दीज आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता ज्या वेळेस सर्कल्स एकमेकांना टच होतात, एका पॉइंटमध्ये टच होतात, त्यावेळेस दोन्ही सर्कल्सचे सेंटर्स आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दे आर कोलिनियर. कसे असणार आहेत ते? एकाच रेषेवरती असणार आहेत. म्हणजेच जर दोन सर्कल्स टच होत असतील तर त्यांच्यामध्ये एक आणि एक कॉमन पॉइंट असणार आहे. किती असणार आहे? एक आणि फक्त एक कॉमन पॉइंट असणार आहे. दोन्ही सर्कल्स मध्ये फक्त एकच कॉमन पॉइंट असणार आहे. आणि तो कॉमन पॉइंट त्यालाच म्हटलेला आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सर्कलचे सेंटर्स हे कसे असणार आहेत? कोलिनियर असणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही यावर्षी अजूनही डीप मध्ये बघाल. त्याच्यानंतर इथं सर्कल्स टचिंग इंटरनली ही आहे मोठ्या सर्कलची रेडियस आणि इथून इथपर्यंत आहे लहान सर्कलची रेडियस. आणि इथं असणार आहे तुमचा कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कॉमन पॉइंट ऑफ contact. The two centers of circle and common point, they are collinear. They lie on same line. त्याच्यानंतर next in the next figure you see the two circles, but they are which type of circles? They are intersecting circles. कसले circles आहेत ते? Intersecting circles. आता if two circles intersects, then how many common points they have? त्या दोघांमध्ये किती कॉमन पॉइंट्स असणार आहेत? तर त्या दोघांमध्ये दोन कॉमन पॉइंट्स असणार आहेत. हे जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, दीज आर ओनली द टू कॉमन पॉइंट्स. कळलेलं आहे? मग जर दोन सर्कल्स इंटरसेक्ट होत असतील तर त्यांचे सेंटर्स कसे असणार आहेत? डिफरंट असणार आहेत. त्यांच्या रेडियस सुद्धा डिफरंट असणार आहेत. आणि त्यांचे कॉमन पॉइंट्स किती असणार आहेत? त्यांच्यामध्ये 2 कॉमन पॉइंट्स असणार आहेत. कळलंय? आता याच्यावरती हा एक्सरसाइज. आणि या एक्सरसाइज वरती हा एक्सरसाइज याच्यामध्ये पहिलं तुम्हाला काय दिलेलं आहे? तर यू हॅव टू फाइंड एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचंय अँड विच इज द करेक्ट फॉर्म्युला फ्रॉम द गिवन. मग 2 पाय आर आहे, पाय आर स्क्वेअर आहे, पाय डी आहे, आणखीन हाफ पाय आर स्क्वेअर. मग कोणतं असणार आहे सर्कलचं एरिया काढण्यासाठी? तर पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर 2.7 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल याच्यामध्ये लॉंगेस्ट कॉर्ड ची लेंथ किती असणार आहे? मॅक्झिमम लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल विथ रेडियस 2.7 ही किती असू शकणार आहे? ह्याच्यातली जास्तीत जास्त किती लांब त्याची कॉर्ड असणार आहे? 2.7 रेडियस असेल तर, मग रेडियस 2.7 असेल तर कॉर्डची लेंथ ही काय असणार आहे? जास्तीत जास्त किती असणार आहे? तर 2.7 ही रेडियस आहे. आता लॉंगेस्ट कॉर्ड ही कशाच्या? लॉंगेस्ट कॉर्ड ही कोण असते? सर्कलची डायमीटर असते. रेडियस आणि रेडियस दिली असेल तर आपल्याला डायमीटर फाइंड करता येणार आहे. 2.7 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला डायमीटरची लेंथ मिळणार आहे. डायमीटर का म्हटलं मी? कारण लॉंगेस्ट कॉर्ड इज द डायमीटर किंवा डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. म्हणून 2.7 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? 5.7 सेंटीमीटर. म्हणून जास्तीत जास्त कॉर्ड किती लेंथची तयार होणार आहे त्याच्यामध्ये? 5.4 सेंटीमीटर्स. त्याच्यानंतर एक सर्कलचा सेंटर ओ आहे. सर्कलची रेडियस 3.5 सेंटीमीटर हे दिलंय. आणखीन पॉइंट ए हा काय आहे? ज्या प्लेन मध्ये सर्कल आहे त्या प्लेन वरती आहे. बघा सर्कल दिलाय तुम्हाला, त्या सर्कलचा सेंटर दिलेला आहे आणि सेंटर काय आहे? ओ. रेडियस दिलंय तुम्हाला. व्हॉट इज रेडियस ऑफ सर्कल? 3.5 सेंटीमीटर्स. आणखीन अजून एक पॉइंट ओ ए आहे आणि तो कुठं आहे? सर्कलच्या प्लेन मध्ये आहे आणि त्याचा डिस्टन्स ओ पासून दिलेला आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम ओ? इट इज 3.7. हे डिस्टन्स जे आहे ते 3.7 आहे. आणि तुम्हाला पुढे काय विचारलंय बघा? व्हेअर द पॉइंट ए
व्हॉट इज द लोकेशन ऑफ पॉइंट ए. मग ए पॉइंट कुठं असणार आहे, तर ए पॉइंट इज इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल. ए पॉइंट इज इन द एक्सटिरियर ऑफ सर्कल because length OA is greater than radius. Length OA is greater than radius. Length OA हे कसं दिलेलं आहे तुम्हाला, it is greater than radius. Therefore A point कुठं असणार आहे, is in exterior. लक्षात आलंय. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिलं विचारलंय, मग तो कुठं असणार आहे, सर्कलच्या एक्सटिरियर रिजन मध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन काय आहे, तर इन अ सर्कल विथ रेडियस 8 सेंटीमीटर अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड. 8 सेंटीमीटर त्याची रेडियस आहे आणि त्याच्या लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ किती असणार आहे, तर डायमीटर ची लेंथ जेवढी असते तेवढी त्या लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ असणार आहे, बिकॉज डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. मग हे सम लिहिताना पहिलं काय स्टेटमेंट लिहिणार, डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड आणि नंतर खाली डायमीटर इज इक्वल टू 2r आणि मग r ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये घाला. d इज इक्वल टू 8 इंटू 2 किती येणार आहे, 2 इंटू 8 किती येणार आहे, 16. म्हणून लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ किती येणार आहे, 16 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दुसरं सर्कल काय आहे, एक सर्क्युलर शेप, सर्कलच्या शेप मध्ये गार्डन आहे आणि त्या गार्डनचा डायमीटर दिलाय तुम्हाला 70 मीटर. तर त्या बागेचे क्षेत्रफळ काढा, म्हणजे एरिया काढायचंय. सर्क्युलर गार्डन, त्याची एरिया विचारलंय, डायमीटर दिलेला आहे. डायमीटर दिल्यावरती एरिया ऑफ सर्कल इन टर्म्स ऑफ डायमीटर काय फॉर्म्युला आहे, पाय डी. बरोबर आहे. इन टर्म्स ऑफ पाय आर स्क्वेअर, पाय डी हे सर्कम्फरन्स झालं. मग तुम्हाला डायमीटर दिलंय, त्याच्यावरून तुम्ही काय फाइंड करणार आहात, रेडियस फाइंड करायचा. डायमीटर वरून काय फाइंड करणार, रेडियस काढायचा. डायमीटर इज इक्वल टू 2 रेडियस, डायमीटर दिलंय 70 म्हणून तुम्हाला रेडियस किती येणार आहे, त्याचा हाफ, म्हणून आर किती येणार आहे, 35 मीटर्स. मग आर मिळाल्यावरती एरिया इज इक्वल टू काय असतं, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर, एरिया इज इक्वल टू काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर. ती व्हॅल्यू घालून फाइंड करा. त्याच्यानंतर पुढचं सम, रेडियस ऑफ सर्कल इज 14 सेंटीमीटर. आणखीन काय आहे, सर्कल म्हणजेच एक शेप आहे, सर्क्युलर शेप मध्ये काय केलेली आहे बघा, 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकृती आकाराची तार कापली व सरळ केली असता तिची लांबी किती असेल. एक सर्क्युलर काय आहे, सर्क्युलर शेप मध्ये असलेली एक काय आहे, तार आहे, स्ट्रिंग आहे, एक सर्क्युलर शेप मध्ये असलेली स्ट्रिंग. मग ती स्ट्रिंग काय करायचंय, ती रिंग किंवा लूप जी आहे ती रिंग काय करायची आहे, कट करायची आहे आणि ती कट करून त्याची एक सरळ स्ट्रिंग वायर तयार केलेली आहे, सरळ वायर तयार केली आणि या वायरची लेंथ विचारलेली आहे. आता वायरची लेंथ ही कशाच्या इक्वल असणार आहे, लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, रेडियस किती दिलेला आहे, 14, म्हणून सर्कम्फरन्स मग तुम्हाला लिहायचंय लेंथ ऑफ वायर. लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू काय असणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, तर सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. आता आर ची व्हॅल्यू इथं किती दिलेली आहे तुम्हाला, 14 आहे, म्हणून तुम्ही पाय ची व्हॅल्यू काय घेणार, 22/7 इंटू 14. 7 1 जा 7 2 जा आणि हे सगळ्याच मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, तर 88 सेंटीमीटर्स ही त्याची काय येणार आहे, लेंथ येणार आहे. आता आपण आज 2 पॉइंट्स बघितलेले आहेत. ते 2 पॉइंट्स मी दिल्यावरती व्यवस्थित एक्सरसाइज त्यांची सोडवा आणि ते एक्सरसाइज मला सेंड करा. ज्या वेळेस आपला ऑनलाईन तास असतो त्यावेळेस भरपूर मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि